आज आपण इयत्ता 9वीच्या गणित विषयाचं 14वं प्रकरण संख्याशास्त्र जे आहे त्याचा पहिला भाग आपण पाहणार आहोत। संख्याशास्त्र म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊ। तर संख्यांचं शास्त्र, तर संख्यांचं शास्त्र काय, तर बघा संख्याशास्त्राची व्याख्या आपण इथे लिहिलेली, गणितीय माहितीचे अर्थपूर्ण निष्कर्ष काढण्याच्या शाखेला संख्याशास्त्र असे म्हणतात। तर अर्थपूर्ण निष्कर्ष काढायचे म्हणजे तुम्हाला एखादी माहिती दिलेली असेल तर त्या माहितीवरून तुम्ही त्या माहितीचा अभ्यास करणार आणि काही निष्कर्ष काढणार। समजा तुमची परीक्षा झाली तर परीक्षा झाल्यानंतर जो तुमचा निकाल लागतो तर त्या ठिकाणी तुमच्याकडे काय असतं, गणितीय माहिती असते आणि त्या माहितीवरनं कोण पहिलं आलं, कोणाचे मार्क्स 80% वर आहेत, किती विद्यार्थ्यांना मार्क्स 70% कमी आहेत, किती विद्यार्थी नापास आहेत, तर हे सर्व काय करत असतो आपण, या माहितीचा अर्थपूर्ण निष्कर्ष काढत असतो। तर असं जे असतं त्याला आपण काय म्हणत असतो, संख्याशास्त्र म्हणत असतो। तर संख्याशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे आधी काय आवश्यक आहे, माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे तुमची परीक्षा झाली तर परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण ही काय झाली, माहिती झाली। तर माहिती म्हणजे काय ते आपण आधी पाहून घेऊया। तर माहितीची व्याख्या आपण या ठिकाणी लिहिलेली, संख्यात्मक अथवा गुणधर्म आधारित सत्य निश्चित हेतूने एकत्रित करण्यात येतात त्या गुणधर्मांना अथवा संख्यांना माहिती असे म्हणतात। तर माहिती ही दोन प्रकारची असते, संख्यात्मक माहिती आणि गुणात्मक माहिती। तर संख्यात्मक माहिती म्हणजे मी आत्ता जे तुम्हाला उदाहरण सांगितलं की तुम्हाला परीक्षेत मिळालेले गुण, आणि गुणात्मक माहिती म्हणजे काय की समजा आपल्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यातले किती शिक्षक पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचे, किती शिक्षक ग्रॅज्युएशन झालेले आहेत, तर ही झाली गुणात्मक माहिती। संख्यात्मक माहिती आणि गुणात्मक माहिती। तर संख्यात्मक अथवा गुणधर्म आधारित सत्य निश्चित हेतूने एकत्रित करण्यात येतात त्या गुणधर्मांना किंवा संख्यांना आपण माहिती असे म्हणत असतो। पुन्हा ह्या संख्यात्मक आणि गुणात्मक माहितीचे दोन प्रकार पडतात। माहितीचे दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार आहे प्राथमिक माहिती आणि दुसरा प्रकार आहे गौण माहिती। तर प्राथमिक माहिती म्हणजे काय की जी माहिती तुम्ही स्वतः मिळवलेली असेल त्या माहितीला प्राथमिक माहिती असं म्हणतात। तर स्वतः मिळवलेली म्हणजे काय, बघा आपण माहितीची व्याख्या पण लिहिली या ठिकाणी प्राथमिक माहितीची, कोणताही निश्चित हेतू लक्षात ठेवून स्वतः माहिती जमा केली असेल अशा माहितीला प्राथमिक माहिती असे म्हणतात। म्हणजे बघा तुमचा रिझल्ट लावायचा असेल तर शिक्षक आधी काय करणार, तुमच्या उत्तरवही तपासतील, उत्तरवही तपासल्यानंतर मार्कलिस्ट बनवतील। तर ती मार्कलिस्ट बनवली म्हणजे ती माहिती त्यांनी स्वतः मिळवलेली आहे। तर अशी जी माहिती असेल तिला आपण प्राथमिक माहिती असं म्हणतात। तर आपण एक दोन उदाहरणं पण या ठिकाणी घेतलेले, वर्गातील विद्यार्थ्यांचे आत्ताचे वजन आणि उंची। तुम्हाला प्रत्येकाला जर विचारलं की तुमचं आत्ताचं वजन काय किंवा उंची काय तर कोणी ॲक्युरेट सांगू शकणार नाही। तर तुमचं आत्ताचं वजन किंवा उंची जर आपल्याला काढायची असेल तर आपण एक वजन काटा ठेवणार आणि उंचीसाठीचं स्केल मापन भिंतीवर आखून घेणार आणि तुमचं वजन आणि उंची मोजणार आणि एक यादी तयार करणार। तर ही माहिती जी आहे ती तुम्ही स्वतः मिळवलेली आहे। तर या माहितीला आपण म्हणणार आहोत प्राथमिक माहिती। दुसरे एक उदाहरण घेतले आपण, विषय शिक्षकाने पेपर तपासल्यानंतर तयार केलेली त्या विषयाच्या गुणांची यादी। हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की तुमचे पेपर तपासले जातील आणि नंतर यादी बनवली जाईल, तर ती स्वतः माहिती मिळवलेली असेल म्हणून मग त्या माहितीला आपण काय म्हणणार, प्राथमिक माहिती। आणि दुसरा प्रकार आहे गौण माहिती। तर गौण माहिती म्हणजे काय, तर आधीपासून एकत्र केलेल्या माहितीच्या स्रोतांमधून माहिती प्राप्त केलेली असेल अशा माहितीला गौण माहिती असं म्हणतात। म्हणजे तुमच्याकडे आधीच काही माहिती असेल आणि आपल्याला जेव्हा आवश्यक आहे तेव्हा आपण ती माहिती बाहेर काढतो किंवा यूट्यूबवर तुम्ही माहिती मिळवतात, गुगलवर सर्च करतात आणि मग ती माहिती लिहितात। तर अशी जी माहिती मिळवली जाते तिला गौण माहिती असं म्हणतात। तुम्हाला एक उदाहरण सांगते मी, जर तुम्हाला मी सांगितलं की सप्टेंबर महिन्यातल्या 30च्या 30 दिवसांच्या तापमानाची तुम्ही नोंद करायची, तर सप्टेंबर महिना म्हणजे गेलेला महिना आहे, तुम्हाला तापमानाची नोंद करायची, तर तुम्ही काय करणार, गुगलवर जाणार आणि सप्टेंबर महिन्याचं डेली तापमान जे आहे ते टाकलं की तुम्हाला रोजचं तापमान जे आहे प्रत्येक दिवसाचं ते मिळेल। तर ही माहिती जी होती ती आधीच गुगलमध्ये होती आणि त्याचा वापर करून तुम्ही ती इन्फॉर्मेशन मिळवलेली, माहिती मिळवलेली। तर अशा प्रकारची जी माहिती असते तिला गौण माहिती असं म्हणतात।
आपण इथे अजून तुमच्या माहितीसाठी काही उदाहरणं घेतलेली आहे की शाळेतील प्रत्येक वर्गाचा 10 वर्षांपासूनचा निकाल. तर 10 वर्षांपासूनचा निकाल आहे तर तुमचा तोंडी पाठ तर नसेल किंवा तुम्ही आत्ता शाळेमध्ये लागलेले आहे तर तुम्हाला 10 वर्ष आधीपासूनचा निकाल काढायचा आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्याकडे आधी जे काही डॉक्युमेंट्स असतील, निकालाच्या फाईल असतील त्या काढणार, त्याच्यातनं करणार. किंवा आता कॉम्प्युटर्स आलेले तर कॉम्प्युटरमध्ये पण आपण वेगवेगळ्या फाईल बनवलेल्या असतात आणि त्याच्यात तुम्हाला हा निकाल, म्हणजे हा निकाल जो आहे तो ऑलरेडी तुमच्याकडे असेल आणि तिथून तुम्ही फक्त काय केलेली, माहिती जमा केलेली. तर अशी जी माहिती असते तिला आपण गौण माहिती म्हणतो. दुसरं उदाहरण, गेल्या महिन्यात प्रत्येक दिवशी वर्गातील गैरहजर विद्यार्थी संख्या. त्या वर्गामध्ये किती विद्यार्थी गैरहजर आहे हे तुम्हाला काढायचं. तर तुम्ही काय करणार, त्या वर्गाचा कॅटलॉग काढणार आणि कॅटलॉगमध्ये हजर विद्यार्थी संख्या, गैरहजर विद्यार्थी संख्या असं लिहिलेलं असतं. तर त्याच्यातनं तुम्ही गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या फक्त काय करणार, लिहून घेणार. म्हणजे ती माहिती तुमच्याकडे आधीच होती, आधीपासून एकत्र केलेल्या माहितीच्या स्रोतांमधून माहिती प्राप्त केली असेल अशा माहितीला गौण माहिती असे म्हणतात. तर ह्या माहितीचे 2 प्रकार जे आहेत, प्राथमिक माहिती आणि गौण माहिती, हे दोघं आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आणि याच्यावर आधारित तुमच्याकडे आहे स्वाध्याय 14.1. तर स्वाध्याय 14.1 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, तुम्ही दैनंदिन जीवनातून एकत्र करू शकाल अशा माहितींची 5 उदाहरणे द्या. दैनंदिन जीवनामध्ये आपण ते माहिती मिळवू शकतो अशा माहितीची उदाहरणं आपल्याला द्यायला सांगितलेली होती. तर पहिलं उदाहरण या ठिकाणी मी घेतलेलं आहे, वर्तमानपत्र अथवा टेलिव्हिजनद्वारे मिळवलेले निवडणुकीचे परिणाम. तर हे पहिलं उदाहरण की आपण काय करणार, वर्तमानपत्र काढणार आणि निवडणुकीचे परिणाम जे आहेत ते एका ठिकाणी लिहून घेणार की कोणत्या पार्टीला किती मतदान झालेलं आहे या पद्धतीने. दुसरं उदाहरण घेतलं आपण, वर्गातील विद्यार्थ्यांचे आताचे वजन आणि उंची. तर याच्यात सांगितलं त्याप्रमाणे, प्राथमिक माहितीत सांगितलं तसं की तुम्ही काय करणार, वजन काटा ठेवणार, उंचीसाठी स्केल माप तयार करणार, एकेका विद्यार्थ्याला उभं करणार आणि त्यांचं वजन उंची घेणार. तिसरं आहे, मागील 1 वर्षाचे आपल्या घराचे लाईट बिल. तर 1 वर्षाचं लाईट बिल काढायचं आहे आपल्याला. तर आपण काय करणार, आपल्या घरामध्ये लाईट बिलासाठी आपण एक फाईल बनवलेली असते. त्या फाईलमध्ये आपण काय करणार, त्या महिन्यांचे जे लाईट बिल आहेत ते लावलेले असतील आणि ते फक्त जानेवारीचं इतकं लाईट बिल, फेब्रुवारीचं इतकं लाईट बिल, ही माहिती आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. पुढचं उदाहरण आहे, भारताच्या आजपर्यंतच्या पंतप्रधानांची नावे. तर पंतप्रधानांची नावे म्हणजे जसं स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतरचे भारताचे पंतप्रधानांच्या नावांची यादी तुम्हाला बनवायची. तर सुरुवातीपासून क्रमाक्रमाने कोणते पंतप्रधान आहेत ती यादी आपण या ठिकाणी बनवू शकतो. आणि 5वं उदाहरण, 5 उदाहरणं घ्यायला सांगितले होते. 5वं उदाहरण घेतलं आपण, वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी. तर प्रत्येक विषय शिक्षकाने विषयाच्या गुणांची यादी दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याला किती टक्के गुण मिळाले ही यादी आपल्याला बनवायची. आणि ह्या 5 उदाहरणांवर आधारित प्रश्न क्रमांक 2 सांगितलं आहे तुम्हाला, स्वाध्याय 14.1चा प्रश्न क्रमांक 2 की वरील प्रश्नातील माहितीचे प्राथमिक आणि गौण माहितीत वर्गीकरण करा. तर हे 5 उदाहरणं जे घेतले त्याच्यामध्ये प्राथमिक माहिती कोणती आणि गौण माहिती कोणती हे आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण करायचं. तर पहिल्या उदाहरणात आपण काय पाहिलं, वर्तमानपत्र अथवा टेलिव्हिजनद्वारे मिळविलेले निवडणुकीचे परिणाम. तर याच्यामध्ये निवडणुकीचे परिणाम जे आहेत ते तुम्हाला ऑलरेडी वर्तमानपत्रात किंवा टी व्हीमध्ये पाहायला मिळणार, म्हणजे माहिती आधीच जमा केलेली आहे. तर हे जे आहे हे गौण माहितीचं उदाहरण आहे की निवडणुकीचे परिणाम आधीच त्या ठिकाणी उपलब्ध होते. दुसरं उदाहरण आहे, वर्गातील विद्यार्थ्यांचे आताचे वजन आणि उंची. तर या ठिकाणी तुम्ही वजन काटा ठेवणार, उंचीचं स्केल मापन म्हणजे हे तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे आणि यादी बनवावी लागणार आहे. तर ही झाली प्राथमिक माहिती. तिसरं जे उदाहरण आहे, मागील 1 वर्षाच्या आपल्या घराचे लाईट बिल. तर तुम्ही काय करणार, लाईट बिलांची फाईल काढणार, एकेका महिन्याचं लाईट बिल लिहिणार आणि पूर्ण वर्षाचं लाईट बिल किती आलं तर त्याच्यासाठी बेरीज करणार. तर याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक कागद लाईट बिलाचा पाहून यादी बनवायची आहे. म्हणजे ही पण झाली तुमची प्राथमिक माहिती. चौथं उदाहरण आहे, भारताच्या आजपर्यंतच्या पंतप्रधानांची नावे.
ही तुमची तोंडी पाठ नाही. तर तुम्ही काय करणार, कुठेतरी सर्च मारणार, एखाद्या पुस्तकामध्ये बघणार किंवा गुगलमध्ये सर्च करणार आणि मग नंतर फक्त ती पंतप्रधानांची नावे. तर तुमच्याकडे आधीच ती माहिती उपलब्ध असेल आणि तिचा वापर तुम्ही करणार आहे. तर हे जे उदाहरण आहे हे गौण माहितीचे उदाहरण. आणि वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणांची यादी घेऊन त्यांची बेरीज करायची आणि त्यांना टक्क्यामध्ये रूपांतरित करून पुन्हा त्या टक्क्यांची यादी करायची. म्हणजे हे सर्व काम तुम्हाला स्वतःला करायचे आणि ती माहिती लिहायची. तर ही जी माहिती झाली ही झाली प्राथमिक माहिती. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 14.1 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. तर आपल्याला या प्रकरणातला पुढचा भाग पाहायचा आहे, तो आहे माहितीची मांडणी. आपल्याला जी माहिती दिलेली असेल तिला आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी मांडणं आवश्यक आहे. ती जर आपण व्यवस्थित मांडली तर पाहता क्षणी आपल्याला ती समजत असते. तर ती माहिती व्यवस्थित मांडण्यासाठी आपल्याला तयार करायचं आहे आवृत्ती वितरण कोष्टक. तर आवृत्ती वितरण कोष्टक हे दोन प्रकारच्या माहितींसाठी असतं. एक अवर्गीकृत माहिती आणि दुसरी वर्गीकृत माहिती. तर अवर्गीकृत म्हणजे काय की ज्या ठिकाणी वर्ग आपण तयार केलेले नसतील, ग्रुप आपण तयार केलेले नसतील, अशा माहितीला अवर्गीकृत माहिती म्हणतात. आणि जिथे वर्ग तयार केले जातात, ग्रुप तयार केले जातात, त्या माहितीला वर्गीकृत माहिती असं म्हणतात. तर सर्वप्रथम आधी आपण अवर्गीकृत माहितीसाठी आवृत्ती वितरण कोष्टक कसं तयार करतात ते पाहूया. तर त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ आणि उदाहरणावरूनच मी तुम्हाला ते समजावून देते. तर उदाहरण घेतलेले आपण 3 सिक्क्यांना आळीपाळीने 30 वेळा उडविण्यात आले असता प्रत्येक वेळी छाप मिळेल त्याची संख्या खालीलप्रमाणे नोंदलेली आहे. तर ही छापांची संख्या आहे आणि 3 सिक्के. तर छाप किती वेळा येऊ शकतो, एक तर 3 शिक्क्यांवर एकदाही छाप येणार नाही, एक तर एका शिक्क्यावर छाप असेल, 2वर काटा असेल, 2वर छापा असेल, एकावर काटा असेल, किंवा 3वर छापा. आपल्याला काय हवं आहे, छाप. तर इथे संख्या जास्तीत जास्त 0 आहे, 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. 3पेक्षा मोठी संख्या नाही. तर ज्यावेळी आपल्याला दिलेले प्राप्तांक जे आहेत त्यांची संख्या छोटी असेल, अतिशय छोटी असेल, 0, 1, 2, 3 4च संख्या आहेत, तर अशा वेळी आपल्याला अवर्गीकृत माहितीमध्ये त्याचं आवृत्ती वितरण कोष्टक तयार करता येतं. तर या माहितीसाठी आवृत्ती वितरण कोष्टक तयार करा असं सांगितलं आहे आपल्याला. आणि आवृत्ती वितरण कोष्टक तयार करताना आपल्याला 3 कॉलम बनवावे लागतात. त्या कॉलममध्ये सर्वप्रथम आता या उदाहरणामध्ये तुम्हाला काय घ्यायचे, छापांची संख्या. छापांची संख्या. दुसऱ्या कॉलममध्ये येईल आवृत्ती चिन्ह. आणि तिसऱ्या कॉलममध्ये येईल आवृत्ती. तर छापांची संख्या आपण इथे पाहिलं 0 आहे, 1 आहे, 2 आहे किंवा 3 आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरी संख्या या ठिकाणी नाही. तर आवृत्ती वितरण कोष्टक तयार करताना ही संख्या आधी लिहून घ्यायची आणि त्यानंतर आवृत्ती चिन्ह ते तुम्ही जवळजवळ 7वी पासून शिकता आहात की कशा पद्धतीने दिले जातात. आता आपण याचं आवृत्ती वितरण कोष्टक तयार करूया. बघा, पहिली संख्या आहे 0. 0च्या इथे मी काय केलं, टॅली मार्क केलं. दुसरी संख्या आहे 1. 1 जिथे आहे तिथे टॅली मार्क केलं. तिसरी संख्या आहे 3. पुढे 1, 3, 0, 2, 1, 0, 2, 1. पुन्हा 1 आलाय. तर याच्यात आपल्याला ते मोजता यावेत म्हणून 4 झाले की 5वी रेषा आपण अशी तिरपी करत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. पुन्हा 1 आला, 2, पुन्हा 1, 2, 2, 4 झाल्यावर 5वी तिरपी रेषा केली, पुन्हा 2, 3, 0,
3 1 1 2 3 4 झालेले, 3च्या आता पाचवी जी आहे ती तिरपी करायची, 2 पुन्हा 2 0 4 झालेले आहेत, ही पाचवी तिरपी करायची, नंतर 1 4 इथे पण 4 झाले आहेत, पाचवी तिरपी केली, 1 नंतर पुन्हा 0. तर या ठिकाणी आपल्या ह्या संख्या संपलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आवृत्ती चिन्ह आपण देत गेलो. आता बघा ह्या ठिकाणी हे 5-5चे ग्रुप आपले तयार झाले तिरपी रेषा झाल्यामुळे, म्हणजे प्रत्येक मोजायची गरज आहे. 5 आणि 1 6, आवृत्ती किती झाल्या 6, 5 आणि 5 10, 5 आणि 4 9 आणि इथे 5. आता या सर्व आवृत्तींची बेरीज करून पाहिजे. 5 आणि 9 14, 14 आणि 10 24, 24 आणि 6 30. आपली या ठिकाणी बेरीज 30 आली, म्हणजे इथल्या सर्व संख्या आपण व्यवस्थित घेतलेल्या आहेत. जर बेरीज आपली चुकीची आली तर कुठली तरी संख्या आपली सुटलेली असेल आणि मग नंतर मात्र पुन्हा आवृत्ती वितरण कोष्टक तयार करावं लागेल. त्यापेक्षा सुरुवातीलाच करताना व्यवस्थित आपण करायचे, एक एक संख्या जी घेतली गेली ती पुढे पुढे सरकत जायचे. तर हे जे झालं, या ठिकाणी आपण कोणताही ग्रुप तयार केला नाही, तर या वर्गीकरणाला अवर्गीकृत माहितीचे आवृत्ती वितरण कोष्टक तयार करणं असं म्हणत असतात. तर ही झाली अवर्गीकृत माहिती. आता दुसरा प्रकार पाहायचा आहे आपल्याला, वर्गीकृत माहिती. या वर्गीकृत माहितीचं आवृत्ती वितरण कोष्टक कसं तयार करायचं त्यासाठी पण आपण उदाहरण पाहूया. तर त्याच्यात पण 2 प्रकार आहेत वर्गीकृत माहितीच्या आवृत्ती वितरण कोष्टकाचे. पहिलं आहे असतत आवृत्ती वितरण कोष्टक आणि दुसरं आहे सतत आवृत्ती वितरण कोष्टक. तर असतत आवृत्ती वितरण कोष्टक कसं असतं ते समजण्यासाठी आपण उदाहरण पाहूया. 40 इंजिनियरांचे घरापासून नोकरीच्या स्थळापर्यंतचे अंतर किलोमीटरमध्ये खालीलप्रमाणे आहे. तर हे अंतर आपल्याला या ठिकाणी दिलेले आणि वरील माहितीला 0 ते 4, 5 ते 9 असे वर्ग घेऊन वर्गीकृत आवृत्ती वितरण कोष्टक तयार करा. तर आता हे वर्गीकृत असणार आहे, म्हणजे इथे आपल्याला वर्ग तयार करायचे. तर पहिल्या कॉलममध्ये काय लिहिणार तुम्ही वर्ग, दुसरा कॉलम सेम असेल आवृत्ती चिन्ह, आणि तिसरा कॉलम पुन्हा येईल आवृत्ती. तर वर्ग कसे घ्यायला सांगितले आहेत आपल्याला 0 ते 4, 5 ते 9. तर वर्ग आपल्याला कुठपर्यंत घ्यावी लागेल, या ठिकाणी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते पाहून घेऊ आपण. अंतर म्हटल्यावर 0 पेक्षा कमी तर नसेलच, तर सर्वात मोठी संख्या या ठिकाणी 32 दिसते. 32 पेक्षा मोठी संख्या नाही, म्हणजे आपल्याला वर्ग जे तयार करायचे ते बघा 0 ते 4, 5 ते 9, 10 ते 14, 15 ते 19, 20 ते 24, 25 ते 29 आणि 30 ते 34. 32 पेक्षा मोठी संख्या नाही, त्यामुळे पुढचं घेण्यात काही अर्थ नाही. म्हणजे वर्ग आपल्याला कुठपर्यंत तयार करायचे ते ह्या सर्वात मोठ्या संख्येवरून आपण निश्चित करायचं आणि सर्वात लहान संख्येपेक्षा तशा पद्धतीने वर्ग तयार करायचे. आता हे वर्ग आपण लिहिलेले आणि आता आवृत्ती चिन्ह आपल्याला द्यायचे. समजा आपल्याला वाटत असेल की आपली एखादी संख्या सुटायला नको, तर आपण काय करायचं की जो अंक घेतला गेला त्याला काट मारत राहायचा. आता पहिलं आहे 5, इथे काट मारला, 5 कुठे येईल माझा ह्या ठिकाणी. दुसरं 19, 19 कुठे येईल 15 ते 19 मध्ये. तिसरं 7, 7 येईल पुन्हा 5 ते 9 मध्ये. 12 10 ते 14 मध्ये येईल. 12 10 ते 14 मध्ये येईल. 3 0 ते 4 मध्ये येईल. 10 10 ते 14 मध्ये येईल. 9 5 ते 9 मध्ये येईल. 14 10 ते 14 मध्ये. 16 15 ते 19 मध्ये येईल. 10 10 ते 14 मध्ये 4 झालेले, पाचवी रेष तिरपी करायची. 12 पुन्हा 10 ते 14 मध्येच येईल.
7 5 ते 9 मध्ये आला, 2 0 ते 4 मध्ये आला, 18 15 ते 19 मध्ये येईल, 20 20 ते 24 मध्ये आला, 17 15 ते 19 मध्ये येईल, 8 5 ते 9 मध्ये आला, 4 झालेले आहेत, 5वी रेष तिरपी करायची, 9 5 ते 9 मध्ये येईल, 6 5 ते 9 मध्ये येईल, 25 25 ते 29 मध्ये आला, 18 15 ते 19 मध्ये 4 झालेले आहेत, ही 5वी तिरपी गेली, 3 0 ते 4 मध्ये आला, 6 5 ते 9 मध्ये घेतला, 31 30 ते 34 मध्ये आला, 11 10 ते 14 मध्ये आला, पुन्हा 11 10 ते 14 मध्ये घेतला, 5 5 ते 9 मध्ये येईल, 15 15 ते 19 मध्ये येईल, 2 0 ते 4 मध्ये आला, 13 10 ते 14 मध्ये 13, 32 30 ते 34 मध्ये, 12 10 ते 14 मध्ये 4 झाले, 5वी तिरपी केली, 15 15 ते 19 मध्ये येईल, 3 0 ते 4 मध्ये 4 झाले, 5वी तिरपी केली, 7 5 ते 9 मध्ये 4 झाले, 5वी तिरपी केली, 17 15 ते 19 मध्ये, 15 पुन्हा 15 ते 19 मध्ये, 7 5 ते 9 मध्ये आलं आणि 12 10 ते 14 मध्ये आलं. आता आपण बघा ज्या संख्या घेतल्या त्यांना काट मारलं म्हणजे एकही संख्या सुटलेली नाही. तर आता आपली आवृत्तींची बेरीज किती यायला पाहिजे. या ठिकाणी 40 इंजिनियरांचं दिलेलं आहे, तर इथे बेरीज आपली 40 येते की नाही ते आपण चेक करूया. तर 0 ते 4 मध्ये 5 आवृत्ती चिन्ह आहे. 5 आणि 5 10 आणि 11, 5 आणि 5 10 आणि 1 11, 5 आणि 4 9, इथे 1, इथे पण 1, इथे 2. आता बेरीज करूया आपण. 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 आणि 9 13, 13 आणि 11 24, 24 आणि 11 35, 35 आणि 5 40. या ठिकाणी आपली बेरीज जी आहे ती 40 आली म्हणजे एकही संख्या सुटली नाही. आपलं हे आवृत्ती वितरण कोष्टक जे आहे ते बरोबर. तर या पद्धतीने आपण आवृत्ती वितरण कोष्टक तयार करत असतो. या ठिकाणी असतत आवृत्ती वितरण कोष्टक असं आपण म्हटले. दोघांमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला नंतर समजवते. पुढचा भाग पाहायचा आहे आपल्याला आवृत्ती वितरण कोष्टकाचा वर्गीकृत माहितीच्या सतत आवृत्ती वितरण कोष्टक. तर हे समजण्यासाठी पण आपल्याकडे एक उदाहरण दिलेलं आहे, ते उदाहरण पाहूया आपण. 30 दिवसाच्या एका महिन्यात एका शहराची सापेक्ष आर्द्रता टक्क्यामध्ये खालील प्रमाणे आहे. तर हे उदाहरण आपल्याला आता आवृत्ती वितरण कोष्टक तयार करायचे. या उदाहरणासाठी ही आर्द्रतेचे अंक आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितले वरील माहितीला 84 ते 86, 86 ते 88 असे वर्ग घेऊन आवृत्ती वितरण कोष्टक तयार करा. तर या ठिकाणी आपला पहिला कॉलम येईल वर्ग, दुसरा कॉलम येईल आवृत्ती चिन्ह, आणि तिसरा कॉलम येईल आवृत्ती. तर वर्ग आपल्याला घ्यायला सांगितले 84 ते 86, 86 ते 88, 88 ते 90 येईल पुढचा वर्ग, 90 ते 92, 92 ते 94, 94 ते 96, 96 ते 98 आणि 98 ते 100. याप्रमाणे आपण वर्ग घेतले. 100च्या वर नाही आहे कारण या ठिकाणी सर्वात मोठी संख्या जी आहे ती आपल्याला दिसते 99 पॉईंट काहीतरी आहे. 99.2 ही सर्वात मोठी संख्या म्हणजे 100च्या पुढे नाही आहे आणि 84 पेक्षा कमी नाही. तर आता याचं पण आवृत्ती वितरण कोष्टक आपल्याला तयार करायचं आहे. 98.1 म्हणजे तुमचं 98 ते 100 मध्ये येईल. 89.2 या ठिकाणी येईल. 96.2 96 ते 98 मध्ये आला.
98.6 98 ते 100 मध्ये, 92.3 92 ते 94 मध्ये, 95.2 94 ते 96 मध्ये, 92.1 92 ते 94 मध्ये, 99.2 98 ते 100 मध्ये, 97.1 96 ते 98 मध्ये, 84.9 84 ते 86 मध्ये, 90.3 90 ते 92 मध्ये, 92.1 92 ते 94 मध्ये, 93.5 92 ते 94 मध्ये, 90.2 90 ते 92 मध्ये, 86.5 86 ते 88 मध्ये, 92.7 92 ते 94 मध्ये 4 झाले, पाचवी संख्या तिरपी घेता, 95.7 94 ते 96 मध्ये, 95.1 94 ते 96 मध्ये, 95.3 पण 94 ते 96 मध्ये, पुन्हा 95.1 इथे 4 झाले, पाचवी तिरपी केली, 98.3 98 ते 100 मध्ये, 92.9 92 ते 94 मध्ये, 97.2 96 ते 98 मध्ये, 97.3 96 ते 98 मध्ये, 97.3 96 ते 98 मध्ये, 96.3 पुन्हा 96 ते 98 मध्ये, 93.3 92 ते 94 मध्ये, 96.1 96 ते 98 मध्ये, 94.2 94 ते 96 मध्ये, आणि 89 आहे, पूर्ण 89 म्हणजे तो किती येईल, 88 ते 90च्या मध्ये असेल. आता आपण ह्या आवृत्ती चिन्हांची बेरीज म्हणजेच आवृत्ती पाहूया आपण. पहिली आवृत्ती आहे 1, दुसरी आवृत्ती पण आहे 1, तिसऱ्यामध्ये 2, चौथ्यामध्ये 2, पाचव्या वर्गामध्ये 5 आणि 2 7, 5 आणि 1 6, 5 आणि 2 7, आणि इथे आले 4. आता या आवृत्तींची बेरीज किती व्हायला पाहिजे आपली या ठिकाणी, 30 व्हायला पाहिजे, कारण 30 दिवसात इथे जे अंक आहेत ते 30 आहे. तर बेरीज करूया आपण. 4 आणि 7 11, 11 आणि 6 17, 17 आणि 7 24, 24 आणि 2 26, 28 29 30. तर आवृत्तींची बेरीज आपली बरोबर 30 आलेली आहे, म्हणजे आपले एकही संख्या सुटलेली नाही. तर या पद्धतीने आवृत्ती वितरण कोष्टक तयार करायचं असतं, हे आपण उदाहरणांवरनं समजून घेतलं. तर आता या आवृत्ती वितरणाला असतत आवृत्ती वितरण म्हणतात आणि याला सतत आवृत्ती वितरण म्हणतात. तर दोघांमध्ये काय फरक दिसतोय बघा. या ठिकाणी जे वर्ग आहेत ते 0 ते 4, 5 ते 9, 10 ते 14, म्हणजे इथे 4 आहे आणि मध्ये 4 ते 5 मध्ये एखादी संख्या आली तर कुठे टाकणार, म्हणून मग या ठिकाणी गॅप पडतोय. तर याला असतत म्हणतात. असतत म्हणजे तिथे कंटिन्युटी नाही आहे, मध्ये गॅप पडतोय, म्हणून याला असतत असं म्हटलं जात असतं. आणि याच्यात जर तुम्ही पाहिलं तर 84 ते 86, 86 ते 88, म्हणजे इथे 86 पुन्हा इथे 86 आहे, तर गॅप पडत नाही आहे, म्हणजे तिथे कंटिन्युटी आहे, म्हणून याला काय म्हटलं जात असतं, सतत म्हटलं जात असतं. तर बऱ्याच वेळा आपल्याला उदाहरणं सोडवताना असतत आवृत्ती वितरण कोष्टक घेऊन चालत नाही. तर असतत आवृत्ती वितरण कोष्टकाला आपण सततमध्ये रूपांतरित करू शकतो. ते कसं बघा. हे असतत आवृत्ती वितरण कोष्टक आहे, याला सततमध्ये रूपांतरित करायचं असेल तर या इकडच्या बाजूतून 0.5 वजा करायचे आणि इकडच्या मध्ये 0.5 मिळवायचे असतात. म्हणजे मग तुमचे वर्ग कसे तयार होतील, 0.5 वजा केले ऋण 0.5 ते 4.5, पुढचा वर्ग याच्यातनं 0.5 वजा केले, 5तनं 0.5 केले तर किती येईल, 4.5, आणि 9मध्ये 0.5 मिळवले तर किती येईल, 9.5, 10तनं 0.5 वजा केले तर 9.5, 14मध्ये 0.5 मिळवले तर 14.5, 15तनं 0.5 वजा केले 14.5 ते 19.5. आता हे 0.5 वजा केले खालच्यातनं आणि वरच्यात 0.5 मिळवले, तर आता ह्या ठिकाणी तुमचा गॅप राहिलेला नाही. तर असतत आवृत्ती वितरणाला आपण सतत आवृत्ती वितरणामध्ये या पद्धतीने कन्व्हर्ट करू शकत असतो, रूपांतरित करू शकत असतो. आता हे वर्गीकरण झाल्यानंतर या वर्गांच्या बाबतीत काही मुख्य टर्म्स आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा. तर पहिलं आहे विस्तार.
तर विस्तार हा माहितीच्या बाबतीत असतो, तो वर्गीकरणाच्या बाबतीत नसतो. तर विस्तार म्हणजे काय की दिलेल्या माहितीतला मोठा प्राप्तांक वजा लहान प्राप्तांक. तर दिलेल्या माहितीतला सर्वात मोठा प्राप्तांक आणि सर्वात लहान प्राप्तांकाच्या फरकाला विस्तार असे म्हणतात. तर हा विस्तार जो आहे तो माहितीचा असतो. आता पुढच्या ज्या टर्म्स आहेत ते ह्या वर्गीकरणाच्या बाबतीत आहे. आता पुढचं जे आहे ते आहे वर्ग. वर्ग म्हणजे काय, आपल्या इंग्रजीमध्ये आपण ग्रुप म्हणत असतो. तर हे दोन्ही जे आवृत्ती वितरण कोष्टक तयार केले त्याच्यामध्ये आपण हे वर्ग तयार केले 84 ते 86, 86 ते 88. तर हे वर्ग या ठिकाणी पण 0 ते 4, 5 ते 9 हे पण काय केले आपण ग्रुप तयार केले, हे झाले वर्ग. आता या वर्गांच्या बाबतीत अधःसीमा कशाला म्हणतात आणि ऊर्ध्वसीमा कशाला म्हणतात. जर असतत आवृत्ती वितरण कोष्टक असेल तर ही खालची मर्यादा जी आहे, अध म्हणजे काय खालची, खालची मर्यादा, हिला आपण अधःसीमा असं म्हणतो. तर ह्या असतत आवृत्ती वितरणासाठी अधःसीमा तुमची 0 येईल, 5 येईल, 10 येईल, 15 येईल. आणि ऊर्ध्वसीमा म्हणजे काय, वरची मर्यादा. वरची मर्यादा या असतत आवृत्ती वितरणासाठी 4, 9, 14, 19, 24 ह्या ज्या आहेत ह्या काय झाल्या ऊर्ध्वसीमा, वरची मर्यादा. आता अधःसीमा बिंदू आणि ऊर्ध्वसीमा बिंदू, तर हे जे आवृत्ती वितरण कोष्टक होतं हे असतत होतं. तर अधःसीमा बिंदू म्हणजे काय की अधःसीमेमधून 0.5 तुम्ही वजा केले तर इथे लिहिणार आपण अधःसीमा वजा 0.5. तर हा झाला तुमचा अधःसीमा बिंदू कॅपिटल एल, याला आपण स्मॉल एल म्हटलं, स्मॉल यू म्हटलं. आणि ऊर्ध्वसीमा बिंदू म्हणजे काय, ऊर्ध्वसीमेत तुम्ही 0.5 मिळवताय तर ऊर्ध्वसीमा बिंदू म्हणजे ऊर्ध्वसीमा अधिक 0.5. तर अधःसीमा बिंदू, ऊर्ध्वसीमा बिंदू हे आपण पाहिलेले. आता तुम्ही म्हणाल टीचर तुम्ही हे जे शिकवलं हे असतत आवृत्ती वितरणासाठी शिकवलं. अधःसीमा म्हणजे काय, ऊर्ध्वसीमा म्हणजे काय, अधःसीमा बिंदू, ऊर्ध्वसीमा. तर सतत आवृत्ती वितरणासाठी हे जे असते खालची मर्यादा ती मुळातच अधःसीमा बिंदू असते, कारण याच्यातून आपल्याला 0.5 वजा करणं आवश्यक नाही किंवा 0.5 मिळवणं आवश्यक नाही. तर सतत आवृत्ती वितरणासाठी ही खालची मर्यादा म्हणजे तुमचा अधःसीमा बिंदू आणि वरची मर्यादा म्हणजे ऊर्ध्वसीमा बिंदू. आता पुढची जी टर्म आहे ती पाहायची आपल्याला वर्गलांबी. तर वर्गलांबी म्हणजे काय, ऊर्ध्वसीमा बिंदू वजा अधःसीमा बिंदू. तर ऊर्ध्वसीमा बिंदूला आपण काय म्हटलेलं आहे, यू वजा यल. तर सतत आवृत्ती वितरण कोष्टक असेल तर ह्या आवृत्ती वितरण कोष्टकासाठी वर्गलांबी किती येते, 2. याच्यासाठी आपण इथे वर्गलांबी इथेच लिहून घेऊ. आणि असतत आवृत्ती वितरण कोष्टक असेल, जर तुम्ही अधःसीमा आणि ऊर्ध्वसीमा जर घेतलं तर इथे 4-4च येते, पण आपल्याला ते चालणार नाही. अधःसीमा बिंदू वजा ऊर्ध्वसीमा बिंदू म्हणजे 4.5 वजा 0.5 म्हणजे इथली वर्गलांबी किती येईल तुमची 5. वर्गलांबी बरोबर 5. 9.5 मधून 4.5 गेले किती आलं, 5. तर वर्गलांबी म्हणजे ऊर्ध्वसीमा बिंदू वजा अधःसीमा बिंदू यू वजा यल ही झाली वर्गलांबी. आणि या वर्गांची मध्य किंमत पण आपल्याला शोधता येते आणि ती मध्य किंमत जी आहे ती पुढे आपल्याला आलेखांसाठी लागणार आहे, त्यामुळे आत्ताच समजून घेऊया आपण. तर वर्ग मध्य किंमत म्हणजे काय ते आपल्याला पाहिजे. तर मध्य म्हणजे काय, मध्यभागी येणारी, दिलेल्या वर्गाच्या मध्यभागी असणारी किंमत. तर ती आपल्याला शोधण्यासाठी काय करावं लागेल, यू अधिक यल भागिले 2 म्हणजे ऊर्ध्वसीमा बिंदू अधिक अधःसीमा बिंदू भागिले 2. तर आता या वर्गाची मध्य किंमत आपल्याला शोधायची असेल तर यू किती आहे तुमचा 86 अधिक 84 भागिले 2. या दोघांची बेरीज केली 4 आणि 6 10, हातच्याला 1, 8 आणि 8 16 ने 17 भागिले 2. तर 170 भागिले 2 म्हणजे वर्गमध्य किंमत किती येईल तुमची 2 16 उरले 1 2 5 10 म्हणजे या वर्गाची मध्य किंमत जी आहे ती किती येईल
85, या वर्गाची मध्य किंमत 87, या वर्गाची मध्य किंमत 89. इथे 2-2च आहे तर मध्य किंमत शोधणं जास्त सोपं आहे. सूत्राचा वापर न करताही आपण शोधू शकत असतो. तर या पद्धतीने दिलेल्या माहितीचं आवृत्ती वितरण कोष्टक कसं तयार करायचं त्याच्यासाठी काही उदाहरणं पण तुम्हाला समजावून दाखवले आणि त्या आवृत्ती वितरण कोष्टकावरनं त्या आवृत्ती वितरणामध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या व्याख्या किंवा ते पद जे आहेत ते तुम्हाला समजवलेले आहे. आता पुढचा भाग जो आहे तो आपण या प्रकरणाच्या भाग 2 मध्ये पाहूया.